आपण रोज मुलांना विचारतो, समजावतो, शिस्त लावतो, होमवर्क केला का विचारतो, दूध पिलंस का विचारतो. आपण पालक मुलांसाठी किती काही करतो नाही का? त्यांचं शिक्षण, त्यांचं खेळणं, त्यांचं खाणं पिणं अगदी सगळं सांभाळतो. हे सगळं करत असताना मुलांच्या मनात नक्की काय चालू आहे? मुलं काय विचार करत आहेत? आत्ता मुलांची काय भावना आहे? थोडंसं थांबून आपण मुलांच्या मनात डोकावून पाहतो का? या सगळ्याचा आपण विचार करतो का? आपण मुलांसाठी सगळं काही करतो. मुलांचं सगळं काही करण्याच्या ओघात त्यांचं चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य एवढंच नाही तर भविष्यात त्यांना काही त्रास होऊ नये या सगळ्याचा विचार करताना मुलांच्या नक्की काय भावना आहेत, मुलांचं नक्की म्हणणं काय आहे, याचा विचार करूनच आपण पालक विसरून जातो. याचाच परिणाम मुलं आईबाबांपासून दुरावली जातात. मुलं शांत शांत राहतात, एकटी राहतात. काही मुलं चिडचिडी होतात, गप्प गप्प बसून राहतात. काहीच करायला त्यांना आवडत नाही, काही बोलायला आवडत नाही. आणि मग आपण पालक विचार करत राहतो की मुलं अशी का वागतायत. आपण मुलांना समजून घ्यायला कमी पडत असतो. याचा परिणाम असा होतो की ठराविक वयाच्या टप्प्यानंतरनं मुलं आईबाबांचं कसंच ऐकायला तयार नसतात. आपण पालक इतक्या तळमळीने त्यांना सांगत असतो, इतकं काही त्यांच्यासाठी करत असतो आणि तरी देखील मुलं आपलं ऐकत नाहीत. मग आपण म्हणत राहतो की मी काय याच्यासाठी करते, इतका त्रास काढते आणि याला त्याचं काहीच नाही आहे, याला समजतच नाही आहे मी काय सांगतोय. मी याच्यासाठी एवढं करूनही याला कळत नाही आहे की अभ्यास करायला पाहिजे, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या नाही करायला पाहिजे. आपण इतकं तळमळीने सांगूनसुद्धा मुलांना का समजत नाही? याचं कारण काय माहिती आहे? पालकांचं मुलांबरोबर कम्युनिकेशन नसणं, संवाद नसणं. कम्युनिकेशन नसल्यामुळे आई बाबा आणि मुलं यांच्यामध्ये कनेक्शन नसणं. त्यामुळे आपल्याला मुलांना काय सांगायचं आहे? आपण मुलांच्या भल्याचाच विचार करत असतो, त्यांच्या भल्याचंच काहीतरी सांगत असतो, तरी देखील मुलं पालकांचं ऐकत नाहीत. याचं कारणच हे आहे की पालक आणि मुलं यांच्यामध्ये कनेक्शनच राहिलेलं नाही आहे. आपण मुलांसाठी सगळं काही करतो, पण मुलं मोठी झाल्यानंतर ना काय लक्षात ठेवतात माहिती आहे? आपण त्यांना किती प्रेम दिले, किती आनंद दिला आहे, आपण त्यांना आपुलकीचा स्पर्श दिला आहे का, आपण त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना आठवत असतात. हेच जर आपल्याकडून मुलांना द्यायचं राहिलं ना तर मुलांना काय आठवतं माहिती आहे? आपण त्यांना ओरडलेलो, आपण दिलेला मार, त्यांना ओरडलेलं, त्यांना धाक दाखवलेला, ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि याच कारणामुळे मुलं मोठी झाल्यानंतर पालकांचं ऐकणं बंद करतात. पालकांनी काहीही सांगू दे, मुलं ऐकत नाहीत. पालकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मुलांना चुकीची वाटायला लागते. कारण का माहिती आहे? लहानपणापासून आपणही त्यांचं ऐकलेलं नसतं. त्यामुळे त्यांना आपल्याशी बोलायची सवय राहिलेली नसते. आपण त्यांना काहीतरी सांगावं आणि त्यांनी ऐकावं अशी मेंटॅलिटीच त्यांची राहिलेली नसते, कारण मुलांचं आपणही कधी ऐकलेलं नसतं. त्यामुळे मुलांबरोबर कम्युनिकेशन असणं, त्या कम्युनिकेशनमधून मुलांबरोबर आपलं कनेक्शन असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मुलांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग मुलांना समजून कसं घ्यायचं? मुलांना समजून घेताना काय महत्त्वाचं आहे? तर सगळ्यात आधी मूल समजून घेणं, आपलं मूल समजून घेणं, यासाठी आपल्यातलं मूल जागं राहणं, आपल्यातलं मूल जिवंत राहणं खूप गरजेचं आहे. पहा, तुमच्यातलं मूल जर त्रासलेलं असेल, तुमचं जर बालपण अगदी त्रासात गेलेलं असेल, म्हणजे कसं, तुमचं बालपण तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला धाक दाखवून, हाणून मारून, फक्त भीती दाखवून जर मोठं केलं असेल तर तुम्ही देखील हीच पद्धत वापरणार आहात. कारण मुलांना मोठं करण्याची, मुलांना संस्कार देण्याची हीच एक पद्धत असते असं तुम्हाला वाटायला लागतं. तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या बाबतीत तीच पद्धत वापरायला जाता. तुमच्यातलं मूल जर त्रासलेलं असेल तर तुम्हीही तुमच्या मुलाला त्रासच देणार आहात. पण तुमच्यातलं मूल जर उत्साही असेल, आनंदी असेल, तुमचं बालपण जर आनंदात गेलं असेल तर तुम्ही देखील तुमच्या मुलाला त्याच पद्धतीने वाढवणार आहात. उदाहरण द्यायचं झालं तर समजा मुलांची शाळा सुटली आहे, मग त्यांना शाळेत घ्यायला गेलेत, लगेच आई मुलांना विचारायला सुरुवात करते, आज काय शिकवलं शाळेत? शांत बसला होता ना? व्यवस्थित पेपर लिहिलाय ना? आज पण मस्ती करून आलाय? रोज एक तुझी कंप्लेंट येत असती. असं तसं इतकं आई बोलत राहते. कारण का? कारण तुमच्यातलं मूल देखील त्रासलेलं आहे. तुम्ही देखील लहान असताना शाळेमध्ये मस्ती केली आहे. शाळेत शिक्षकांनी काय शिकवलंय याच्याकडे तुमचंही लक्ष नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहात.
त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की जी मुलं देखील असंच करत असतील कदाचित, म्हणून तुम्ही त्या पद्धतीने मुलांना विचारता. पण तुमच्यातलं जर मूल आनंदी असेल, उत्साही असेल, तर ते पालक मुलांना कसं विचारतील, आज काय शिकवलं शाळेत, आज सकाळपासून काय मजा करायला मिळाली, एखादा पिरियड ऑफ गेला की नाही. मग मुलं लगेच आनंदाने उत्तरं द्यायला लागतात की हो, आज एक पिरियड ऑफ गेला ना, तेव्हा टीचरांनी आम्हाला ग्राउंडवर खेळायला पाठवलं होतं, आम्ही खूप मस्ती केली, खूप धावलो. तुला माहिती आहे, माझा मित्र आहे ना सौरभ, त्याला शेवटपर्यंत मला पकडता आलं नाही, मी इतकं जोरात पळत होतो. ह्या सगळ्या गप्पा मुलं आपल्याबरोबर मारायला लागतात. कधी? जेव्हा आपण आनंदाने आणि उत्साहाने मुलांशी बोलत असतो. आपल्याला काय आवडतं याच्यापेक्षा मुलांना जर एखादा विषय आवडत असेल आणि तो जर विषय आपण काढला ना, मुलं मन मोकळेपणाने आपल्याशी बोलायला लागतात आणि याच्यातूनच कम्युनिकेशन होत असतं, याच्यातूनच आपल्या मुलांबरोबर आपलं कनेक्शन होत असतं. गरजेच्या नसल्या तरीसुद्धा मुलांबरोबर गप्पा मारणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी क्षुल्लक जरी कारण असेल ना तरी चालेल, पण त्यावरून मुलांबरोबर गप्पा मारत राहा, मुलांशी बोलत राहा, मुलांची मतं लक्षात घेत राहा. यातून मुलांबरोबर आपलं कम्युनिकेशन होतं, आईबाबांचं मुलांबरोबरचं नातं घट्ट होत जातं. विचार करा, घरात तुम्हाला कोणी विचारलं नाही, तुमचं मत लक्षात घेतलं नाही, तर कसं वाटतं? त्रास होतो ना. मग आपण देखील आपल्या मुलांच्या बाबतीत तेच करत असतो की त्याला काय कळतंय, तो अजून लहान आहे, असा विचार करून आपण नेहमी आपलं मत त्याच्यावर थोपत असतो. त्याला काय वाटतंय, त्याचं म्हणणं काय आहे, त्याचं मत काय, हे आपण विचारत देखील नाही मुलांना. आपण पालक म्हणतो की मुलं लहान आहेत, त्यांना काय कळतंय. तसं पाहिलं तर पालकांसाठी मुलं कुठल्याही वयात आली तरी ती लहानच असतात, पण म्हणून मुलांना कळत नाही असं नाही आहे ना. मुलं कुठल्याही वयात असली तरी त्यांना कळत असतं. हे लक्षात घेऊनच मुलांशी बोलायचं आहे, मुलांचं मत लक्षात घ्यायचं आहे. कुठलीही अगदी साधीशी छोटीशी गोष्ट जरी असली ना तरी त्याबद्दल मुलांना विचारायचे, तुला काय वाटतंय, काय करायला पाहिजे आपण. शेवटी निर्णय तुमचाच असणार आहे, पण त्यांचं मत तर लक्षात घ्या, त्यांना बोलायला सांगा, त्यांना विचारा. त्यातून मुलं त्यांचं भले छोटंसं त्यांच्या पद्धतीने विचार करून ते मत मांडतील, ते ऐकून घ्या. मुलांना समजून घेताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मुलांना ऐकून घेणं, मुलांचं ऐकून घेणं. मुलं काय सांगतायत ते ऐकून घेण्याचीच पालकांची तयारी नसते. पहा, शाळा सुटली आहे आणि मुलगा आईला सांगतोय की आज ना मॅथ्सच्या टीचर मला खूप ओरडलं. तो सांगतोय तर आई लगेच त्याचं बोलणं थांबवते आणि मध्येच बोलते की असंच पाहिजे, तुला नुसतं ओरडायला नाही, चांगलं फटकवायला पाहिजे, सारखी मस्ती लागते, तुला अभ्यास नको, हे नको, ते नको, झालं. हे असं सगळं जर बोलायला सुरुवात केली तर काय होणार आहे. मुलाने ते बोलणं थांबवलं, खरं काय झालंय हे आईला सांगितलंच नाही, आईने ऐकूनच घेतलं नाही. मग त्याच्यानंतरनं मुलाने गप्प बसून घेतलं की आईला सांगून काही उपयोग नाही आहे, आई मलाच ओरडतीये, मलाच बोलतीये, त्यापेक्षा गप्प बसा. हे असं सारखं होत असतं आपण पालकांकडून, हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही. पण याचा परिणाम मुलांचा आपल्यावर विश्वास राहत नाही. हे पहा, मुलांना सगळं सांगायचं असतं आपल्याला. सुरुवातीला मुलांना आपल्याशी सगळं शेअर करायचं असतं, स्वतःचं, खेळाचं, शाळेचं, मित्रमैत्रिणींचं सगळं आपल्याशी बोलायचं असतं. पण आपण जर सारखं त्यांना थांबवत राहिलं आणि त्यांचं ऐकून घेतलं नाही तर मुलं हळूहळू सगळं सांगायचं बंद करतात की आईला कळतच नाही आहे मी सांगितलेलं, ती कधी ऐकूनच घेत नाही. ते कनेक्शन राहतच नाही आईबरोबर, ते कम्युनिकेशन, ती सवय मुलांमध्ये राहतच नाही की आपण आईबाबांशी काहीतरी शेअर करावं, आईबाबांना काहीतरी सांगावं. हे असं बोलणंच कधी नसतं. त्यामुळे मुलांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला कधी समजत नाही, मुलं काय विचार करतायत ते आपल्याला समजत नाही. आणि याचा परिणाम काय होतो माहिती आहे, छोट्या गोष्टी मुलांना आईवडिलांबरोबर शेअर करण्याची सवय नसल्यामुळे एखादा प्रॉब्लेम जेव्हा मुलं फेस करत असतात ना तेव्हा देखील मुलं आईबाबांना सांगत नाही. कसं सांगू असा प्रश्न मुलांना पडतो, कारण कधी सांगायची सवय नाही आहे, आईबाबांना कधी ऐकण्याची सवय नाही आहे. काय माझा प्रॉब्लेम आहे, तो जर मी आईबाबांना सांगितला तर आईबाबा मला समजून घेतील का मलाच ओरडतील, मलाच मारतील. या भीतीने मुलं तो प्रॉब्लेम स्वतः फेस करत राहतात. मुलांना आपल्याशी बोलण्याची सवय ठेवा, मुलांचं ऐकून घ्यायला शिका, तरच मुलं आपल्याबरोबर कनेक्ट राहणार आहेत. आणि तरच आपण जर मुलांचं ऐकून घेतलं तरच मुलं आपलं ऐकून घेणार आहेत. झाल्यानंतर जर आपण लहानपणापासून मुलांचं ऐकण्याची सवय ठेवली नाही तर मोठी झाल्यानंतर मुलं आपलं ऐकत नाहीत. आणि तेव्हा आपण पालक म्हणतो की मी इतकं ह्याला सांगतेय पण हा कसंच माझं ऐकत नाही. काय पालक म्हणून मी कुठे कमी पडलो की म्हणून हा माझा ऐकत नाही आहे. मी सगळं तर ह्याला दिलं आहे, पण तुम्ही जे काय दिलं आहे ते आउटसोर्स दिलं आहे,
सगळं बाहेरचं दिलं आहे. त्याच्या मनाच्या जगात त्याला काय हवं होतं, त्याच्या मनाच्या जगात जे त्याला हवं होतं तेच मात्र आपल्याकडून द्यायचं राहून जातं. त्यामुळे मुलं मोठी झाल्यानंतर ना आपलं ऐकत नाहीत. त्यामुळे मुलांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. पुढचं म्हणजे मुलांच्या भावना समजून घ्या. मुलांच्या मनात काय चालू आहे, मुलांना आत्ता काय वाटतंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. शाळेतून मुलं आलं की म्हणतं ते की आई मी थोडा वेळ झोपू का, किंवा मला थोडा वेळ बाहेर खेळायला जायचं आहे. आपण काय म्हणतो, काही नाही, परीक्षा जवळ आली आहे, गपचूप अभ्यास करून घे. कशाला झोपायचं आहे, शाळेत काय दमायला गेला होता का, काय केलं आहे का, शाळेतून चालत आला आहे म्हणून तुला लगेच झोपायचं आहे, ते काही नाही, पहिला अभ्यास करून घे. हो ठीक आहे, सकाळी उठल्यापासून ते मूल अभ्यासच करतं आहे. शाळेत जाऊन जरी शारीरिक दमणूक झालेली नसली पण मनाने ते कंटाळलेलं आहे. त्यामुळे त्याला थोडासा आराम करायचा असेल, कदाचित थोडा वेळ TV पाहायचा असेल. काही मुलांना शाळेतून आल्यानंतर लगेचच जरा वेळ बाहेर खेळायला जायचं असतं, कारण ते त्यांचं फ्रेश होणं असतं. सकाळपासून शाळेत अगदी कंटाळा आलेला असतो एका जागी बसून नुसता अभ्यास करून. मग थोडा वेळ मैदानी खेळ खेळले तर त्यांच्यामध्ये एनर्जी येईल, त्यांना फ्रेश वाटेल, म्हणून त्यांना खेळायचं असतं. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा ना. लगेच आपण जर मुलांना ओरडलो की नाही पहिला अभ्यास करून घे, शाळेतून आला ना की पहिला अभ्यास पूर्ण करायचा, मग बाकी काय असेल ते, तसं असेल तर मूल कदाचित अभ्यासाला बसेलही, पण खरंच त्याचा अभ्यास होईल का हो? तो खरंच मनापासून अभ्यास करेल? त्याचं लक्षच लागणार नाही अभ्यासात, कारण सकाळपासून शाळेत तेच तर त्याने केलेलं आहे. त्याच्या रुटीनचा भाग म्हणून तुम्ही त्याला शाळेत टाकले, म्हणून शाळेतला अभ्यास हे सगळं तो करत आलेला आहे. मग त्याच्या मनासारखी एखादी गोष्ट केली तर तो फ्रेश होईल. थोडा वेळ खेळून आला तर अभ्यासाला तो अगदी आनंदाने बसेल, आणि जरी त्याने थोडा अभ्यास केला तरी तो मनापासून आणि व्यवस्थित केलेला असेल. त्यासाठी मुलांचं मन समजून घ्या. मुलांना आत्ता काय वाटतंय, त्यांच्या भावना काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर उपाय करणंही सोपं जाईल. ऐकून न घेता, समजून न घेता आपण आपला निर्णय डायरेक्ट मुलांवर थोपून टाकतो. याचा परिणाम मुलं आपल्यापासून दुरावतात. आपण काही जरी सांगितलं आणि काही जरी विचारलं ना तरी आई मला समजूनच घेत नाही, आई माझं ऐकूनच घेत नाही, हा विचार करून मुलं चिडचिडी होतात. पहा, आई आपल्या मुलासाठी आवडीने भाजी करते. अगदी घरात ऑलरेडी एक भाजी असताना आपल्या मुलाच्या आवडीची भाजी करते, का तर तो आल्यावर शाळेतून छान जेवण करेल म्हणून. पण मूल घरी येतं आणि भाजी पाहतं आणि तोंड वाकडं करतं आणि म्हणतं मला नको ही भाजी. तर आई काय करते, आई चिडते, एवढा त्रास काढून मी तुझ्यासाठी भाजी केली आहे, ऑलरेडी घरात भाजी असताना मी तुझ्यासाठी नवीन सेपरेट भाजी केली आहे आणि तुला आता नको आहे. त्या दिवशी तर तू ही भाजी मागत होता आणि आज बनवली तर आज नको म्हणतोय. तुझी कायमचीच नाटके, जेव नाही तर जेव नको, राहा तसंच. हो ठीक आहे, जरा समजून तर घ्या. कदाचित त्याला आत्ता भूक लागली आहे पण त्याचा मूड नाही आहे भाजी खाण्याचा. त्याची बाजू जर आपण पाहिली तर तोही म्हणू शकतो की त्या दिवशी मला खायची होती तेव्हा तू बनवली नाहीस आणि आज मला नको आहे तर आज बनवून ठेवली. हे सगळं कशामुळे झालं माहिती आहे? फक्त मुलांबरोबर कम्युनिकेशन नसल्यामुळे. तुम्ही मुलांना विचारलं होतं का? तुम्ही त्याला विचारलं होतं का की मी आज ही भाजी करते, तू खाशील का? नाही. तुम्ही तुमचा निर्णय त्याच्यावर थोपताय. आज त्याची नाही आहे इच्छा भाजी खाण्याची. त्याच्याशी बोलून तुम्ही ठरवलं असतं, त्याच्याशी बोलून तुम्ही ती भाजी केली असती तर कदाचित त्याने आवडीने खाल्ली असती, किंवा तो आधीच नाही म्हणाला असता, त्यामुळे तुम्हाला करण्याची वेळच आली नसती. काय होतं, मुलांबरोबर बोलणं नसल्यामुळे, मुलांबरोबर कम्युनिकेशन नसल्यामुळे हा सगळा दुरावा निर्माण होत जातो. आई मुलाला दोष देत राहते, मुलगा आईला दोष देत राहतो, याच्यामधून सगळं वातावरण बिघडत जातं. आईबाबांपासून मूल दुरावली जातात. यांचं त्याला पटत नाही, त्याचं ह्यांना पटत नाही, याच्यातून सगळं वाद निर्माण होत जातो. आणि हे सगळं होतं ते फक्त मुलांबरोबर कम्युनिकेशन नसल्यामुळे, मुलांच्या भावना समजून न घेतल्यामुळे. मुलांचं म्हणणं काय आहे, त्यांचा आत्ता कसा मूड आहे, त्यांची काय इच्छा आहे, हे सगळं लक्षात घेऊन आपण पालकांनी वागलं पाहिजे. तरच तुमचं आणि तुमच्या मुलांमध्ये नातं घट्ट होणार आहे. म्हणून वेळोवेळी मुलांबरोबर संवाद साधणं, सुसंवाद साधणं, फक्त आपण बोलायचं नाही आहे, त्यांनाही बोलायला संधी द्यायची आहे. त्यांचं मत काय आहे, तुला याच्यावर काय वाटतंय, आपण काय करायला पाहिजे, हे सगळं. अगदी त्यांचं रुटीन ठरवायचं असेल, अभ्यासाची वेळ ठरवायची असेल, आणखी त्यांच्यामध्ये आपण त्यांच्या अभ्यासाचं काही प्लॅनिंग करायचं असेल, कुठेतरी फिरायला जायचं असेल, सगळं मुलांशी बोलवून ठरवायचं आहे. शेवटी निर्णय तुमचाच असणार आहे, पण त्यांचं मत लक्षात घ्या. ते जर चुकीचं असेल तर ते कसं चुकीचं आहे, मग आपण काय करू शकतो हे त्यांच्याशी बोला.
त्यांच्याबरोबर बोलून सगळ्या गोष्टी ठरवा, म्हणजे त्या निर्णयामध्ये मुलंसुद्धा इन्वॉल्व असतील. जो निर्णय आहे तो मुलांचा ॲक्सेप्ट करण्याची मेंटॅलिटी ऑलरेडी झालेली असेल. नाहीतर तुम्ही डायरेक्ट निर्णय घेतला आणि सांगितलं हां आज नाही जायचं आहे फिरायला, किंवा आज आपण इकडेच फिरायला जायचं आहे, तिकडे नाही जायचं आहे. मुलांना नाही समजणार तुम्ही हा निर्णय का घेतला आहे, तुम्ही हा निर्णय का घेतला आहे, तुम्ही हा विचार का केला आहे, हे समजून सांगा. त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा. तर मुलांचा तुमच्यावर विश्वास असणार आहे. आणि आपल्यावर आपल्या मुलांचा विश्वास असणं हेच तर खरं आपलं जिंकणं आहे ना. नाहीतर आपण एवढं सगळं मुलांसाठी करतो, मग त्याचा काय उपयोग जर मुलांचा आपल्यावर विश्वास नसेल, मुलं आपल्याबद्दल रागराग व्यक्त करत असतील. मित्रमैत्रिणींमध्ये माझी आई खूप रागीट आहे किंवा माझे आई बाबा मला समजूनच घेत नाही अशी जर मतं मांडत असतील, तर मग एवढं सगळं मुलांसाठी करण्याचा काय उपयोग. पहा, एखाद दिवशी मूल आपल्याला येऊन म्हणतं की आई मला याने खेळायला नाही घेतलं, मला माझ्या मित्राने खेळायला नाही घेतलं. तर बाबा कसे म्हणतात, जाऊ दे रे, नाही घेऊ दे, एवढं काय त्यात, आज नाही घेतलं तर उद्या घेतील, त्यात रडण्यासारखं काय, जरा शांत बस आणि बस बरं घरामध्ये. असं बोलून काय होणार आहे. आत्ता त्याला उपाय नको आहे, तुम्ही त्याचं ऐकून घेणं हवं आहे, तुम्ही त्याला समजून घेणं हवं आहे. त्याची भावना आत्ता दुखावलेल्या आहेत, त्याला आत्ता तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यापेक्षा तुम्ही असं म्हणा, नाही घेतलं का रे तुला खेळायला, का बरं, बरं मी त्याच्याशी बोलते हां. तुम्ही त्यांच्याशी शांतपणे बोला, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्या. का मित्रांनी त्याला खेळायला घेतलं नाही, कदाचित तो उशिरा गेला असेल त्या खेळामध्ये आणि खेळ ऑलरेडी सुरू झाला असेल, हे त्याचं ऐकून घ्या आणि मग त्याच्यावर उपाय सांगा. कारण मुलं ज्यावेळेस तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन येतात ना, त्यावेळी मुलांना तुमच्याकडून उपाय नको असतो, तुम्ही त्यांना समजून घेणं हे पाहिजे असतं. आणि मुलांसाठी ना आईबाबाच त्यांचं जग असतात. आईबाबांचा त्यांना खूप मोठा आधार वाटत असतो, त्यामुळेच ते आधार शोधत आईबाबांकडे आलेले असतात. आणि तो जर त्यांना मिळाला नाही ना, तर मग मुलं चिडचिडी होतात, हळूहळू मित्रमैत्रिणींमध्ये रमायला लागतात, आईबाबा त्यांना नको होतात, आईबाबांनी सांगितलेली कुठलीच गोष्ट त्यांना पटत नाही, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. मी जर मुलांना समजून घेतलं, शांत केलं, त्यांच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन दिलं, तर मुलांना तुमच्याबद्दल विश्वास वाटणार आहे, तर मुलांना तुमचा आधार वाटणार आहे. आधार तुमच्याकडून मुलांना मिळाला नाही ना, तर मुलं एकटी पडल्यासारखी होतात. त्यामुळे पुन्हा प्रश्न तोच येतो की आपण मुलांना समजून घेतो का, आपण मुलांच्या भावना समजून घेतो का, मुलांच्या मनाच्या जगात काय चाललंय हे आपल्याला माहीत आहे का. आणि मुलांना समजून घेण्यासाठी फार काही करण्याची गरज नसते, त्यांना फक्त तुमचा वेळ हवा आहे. मुलांना थोडा वेळ दिला, थोडं अटेन्शन दिलं, त्यांचं मत लक्षात घेतलं, त्यांचं म्हणणं लक्षात घेतलं, त्यांना आत्ता काय वाटतंय ते ऐकून घेतलं, थोडंसं त्यांना अटेन्शन द्यायचं, त्यांच्या भावना समजून घ्यायच्या, त्यांचं मत लक्षात घ्यायचं. मुलंसुद्धा आपलं ऐकणार आहेत. आपण मुलांचं त्यांच्या लहानपणापासून ऐकत आलो, तर मोठी झाल्यानंतर मुलं आपलं ऐकणार आहेत. आपण जर त्यांना कधी ऐकण्याची सवयच लावली नाही, आपण जर कधी त्यांचं ऐकूनच घेतलं नाही, तर पुढे जाऊन मुलंसुद्धा आपलं ऐकणार नाहीत. कारण ते कनेक्शन, ते बॉन्डिंग आईबाबा आणि मुलांमध्ये होणारच नाही, कारण कधी कम्युनिकेशनच नाही आहे, संवादच नाही आहे. मुलांचा आपल्यावर विश्वास असणं हीच तर त्यांची खरी ताकद आहे. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.